श्रीमद्भगवद्गीता श्रीमद्भगवद्गीता ग्रंथाचं संक्षेपतः चिंतन आपण करत आहोत। त्यामध्ये आज 18वा अध्याय चालू आहे। 18व्या अध्यायामध्ये 50 नंबरचा श्लोक आज सुरू होत आहे। तर उच्चारण सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। ठीक है। पदच्छेद सिद्धिं प्राप्तः यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध मे समासेन एव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। अन्वय कौन्तेय हे कौन्तेय सिद्धिं प्राप्तः पुरुषः या एव ज्ञानस्य परा निष्ठा तत् ब्रह्म यथा आपनोते तथा मे समासेन निबोध। ठीक आहे। बघा, तर वर सांगितलं होतं वरच्या श्लोकामध्ये की जो व्यक्ती असक्त बुद्धी आहे, सर्वत्र जितात्मा आहे, विगत स्पृह आहे, असा जो व्यक्ती तो संन्यासेन तत्वज्ञानाच्या द्वारे किंवा तत्वज्ञान सहित सर्व कर्म संन्यास या माध्यमाने परम सर्वात उत्कृष्ट असणारी जी नैष्कर्म्य सिद्धी तिला तो प्राप्त करतो, प्राप्त करून घेतो, प्राप्त होतो, ही गोष्ट सांगितली होती। आता सांगतात की असा जो परमहंस आहे की नाही, ज्याला ज्ञाननिष्ठा नैष्कर्म्य सिद्धिनिष्ठा प्राप्त झाली आहे, ज्ञाननिष्ठा, तर ज्ञाननिष्ठेच्या द्वारे त्याला जो ब्रह्मभाव प्राप्त होतो तो कसा होतो हे सांगतायत भगवान या श्लोकामधून। ठीक आहे। तर ज्ञानयोगानुसार भगवत प्राप्तीचा विधी काय आहे हे समजून घेण्यासाठी जणू काय भगवान अर्जुनाला आज्ञा करत आहे। बघा आता, हे कौन्तेय सिद्धिं प्राप्तः पुरुषः है की ज्याला सिद्धी प्राप्त झाली आहे। कोण सिद्धी? तर सिद्धिं प्राप्त याचा अर्थ लिहून ठेवा, नैष्कर्म्य सिद्धिं प्राप्त सन। वरच्या श्लोकात सांगितलेली नैष्कर्म्य सिद्धी ती त्याला ज्याला प्राप्त झाली आहे, अर्थात अपरोक्ष साक्षात्कार ज्याला झाला आहे। आता तेही झाल्यानंतर या एव ज्ञानस्य पराकाष्ठा आहे की नाही, आणखीन जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे, ज्ञानस्य ब्रह्मज्ञानाची पराकाष्ठा, अंतिम सीमा, निष्ठा। इथं निष्ठा शब्दाचा अर्थ लिहा पर्यवसानम, अर्थात परिसमाप्ती। तर ज्ञानाची ब्रह्मज्ञानाची जी पर्यवसान आहे, परिसमाप्ती आहे, अंतिम स्थिती आहे, निष्ठा, ती काय आहे हो? तत् ब्रह्म, बस परमात्म भाव, परमात्म स्वरूपात परमात्मा होऊन राहणं। ठीक आहे ना। देहाची सुद्धा आता त्याला आठवण येत नाही असा अर्थ आहे। तत् ब्रह्म यथा आपनोती, यथा येन प्रकारेण आपनोती प्राप्त करतो। ठीक आहे ना। असा तो ज्ञाननिष्ठेला प्राप्त झालेला व्यक्ती, जीवनमुक्त महात्मा, आणि त्या ब्रह्मज्ञानाची ज्ञाननिष्ठेची जी अंतिम सीमा आहे ब्रह्मभाव, तर ती त्या ब्रह्मभावाला जेणेकरून तो प्राप्त होतो
भगवान म्हणतात तथा, तथा म्हणजे त्या प्रकाराला मे समासेन निबोध, आहे की नाही. मे मम वचनात, माझ्या वचनाने, समासेन, समासेन शब्दाचा अर्थ आहे संक्षेपेन, निबोध. ठीक आहे, समासेन संक्षेपेन. निबोध, निबोधाचा अर्थ आहे त्वम निश्चयेन अवधारय, त्वम निश्चयेन अवधारय, निश्चित रूपाने तू समजून घे, जाणून घे. ठीक आहे. तात्पर्य, ब्रह्मप्राप्तीला कारणभूत जी ज्ञाननिष्ठा आहे त्या ज्ञाननिष्ठेच्या प्राप्तीचा क्रम काय आहे हे मी तुला सांगतो, ते तू ऐक, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. ठीक आहे ना. ते ज्ञानाची अंतिम निष्ठा ब्रह्मभाव प्राप्त होण्यासाठी काय काय क्रम आहे ही गोष्ट सांगतात, काय काय करावं लागतं म्हणून. चला पुढे. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च. बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च. पदच्छेद. बुद्ध्या विशुद्धया युक्त, तिथं मुक्त झालं ना, चुकीचं आहे. युक्त धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ विदस्य च. अन्वय. विशुद्धया बुद्ध्या युक्त धृत्याच आत्मानं नियम्य शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ च विदस्य. ठीक आहे. चला, तर ज्ञानाची जी परानिष्ठा आहे ती कथम कार्य, कशा कशा पद्धतीने प्राप्त करायला पाहिजे ज्ञाननिष्ठा, आहे की नाही. आणि तिची पराकाष्ठा, अंतिम सीमा, तर त्याचा क्रम, सुरुवात कशी करायची हे सांगतात. एक एक गोष्ट. तर विशुद्धया बुद्ध्या युक्त, सर्वात पहिलं ज्या साधकाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे त्याने सर्वात अगोदर कसं व्हायला पाहिजे. विशुद्धया बुद्ध्या युक्त. युक्त शब्दाचा अर्थ आहे संयुक्त. कशाने युक्त हो. विशुद्धया बुद्ध्या. विशुद्धया म्हणजे मायारहितया, अर्थात छल कपट रहित शुद्ध अशा बुद्धीने युक्त त्याने व्हायला पाहिजे. तर बुद्ध्या शब्दाचा अर्थ आहे अध्यवसायात्मिकया. अध्यवसायात्मिकया अर्थात निश्चयात्मक बुद्धीने तो युक्त असला पाहिजे की मला आता हेच करायचं आहे, ब्रह्मज्ञानच प्राप्त करून घ्यायचं आहे, जगाचं मला काही घेणं देणं नाही. पक्का निश्चय त्याचा असला पाहिजे, आहे की नाही. व्यवहारात सुद्धा पक्का निश्चय असला पाहिजे. व्हायबल होता कामा नये. जगात काही लोक खूप अत्यंत व्हायबल होतात, झाडाच्या पानासारखं, इकडून हवा आली इकडं वाहतात, तिकडून हवा आली तिकडून वाहतात. निश्चयात्मक काहीच नसतं. कोणी चांगलं सांगितलं, वैराग्याची गोष्ट सांगितल्या, लगेच म्हणणार मला संन्यास द्या. पुन्हा 2-4 दिवसांनी कोणी भेटलं आणि म्हणाले अरे लग्न करणं काय अन्नस तुला काय माहिती आहे, लगेच म्हणतो चला मग कोणती पोरगी पाहिजे मला दाखवा एखादी पोरगी. असले लोक काही कामाचे नाही. निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. आणि बुद्धिमान खरा तोच आहे एकतर कार्याला आरंभच करत नाही, आणि जर कार्याला आरंभ केला तर काही हो मग, आहे की नाही, शेवटालाच नेतो, कितीही त्रास हो, असा त्याचा अर्थ आहे. एकतर कार्याला आरंभ करू नये, आणि जर कार्याला आरंभ केला आहे तर ते शेवटाला नेलं पाहिजे, मग कोणी काहीही म्हणो, असा निश्चय असला पाहिजे. असं नाही की थोडक्यात कोणी काही सांगितलं लगेच बदल करायचा. विशुद्धया बुद्ध्या युक्त. कळलं. धृत्या भगवान सांगतायत अर्जुनाला, मी काय करू. विशुद्धया बुद्ध्या युक्त. पुढं कसं व्हायला पाहिजे आणखीन. धृत्या. धृत्या अर्थात धैर्येनं, धैर्यपूर्वक. काय पण आत्मानं नियम्य, फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आत्मानं. आत्मानं शब्दाचा अर्थ लिहा कार्यकरण संघातम.
कार्य म्हणजे शरीर, करण म्हणजे इंद्रिय, यांचा समूह, यांचं नियमन करायचं आहे. नियम्य, नियम्य शब्दाचा अर्थ आहे नियमनम कृत्वा, अर्थात वशीकृत्य, त्यांना वशीभूत करून ताब्यात ठेवून. बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस मनुष्य परमार्थाला लागतो आणि साधक आत्मचिंतन करायला लागतो, एकाकार ब्रह्माकार वृत्ती करायला लागतो आणि खूप सूक्ष्मता वृत्तीत होत चालली, तर कधी त्याला भीती वाटण्याची शक्यता असते, घाबरण्याची शक्यता असते, सोडून देण्याची शक्यता असते. भगवान सांगतात तसं करायचं नाही. धैर्य, धैर्यपूर्वक सर्व इंद्रियांचा शरीराचा संयमन करून आणखीन काय करायचं पुढे, शब्दादीन विषयान त्यक्त्वा, शब्द स्पर्श रूप रस गंध इत्यादी जे विषय आहे त्यांचा काय करायचा त्याग. म्हणजे त्यांचा त्याग केल्यावर जीवन कसं जगायचं, खायला प्यायला लागलच की नाही. तर त्याग याचा अर्थ काय आहे त्याच्यावर एक शब्द लिहून घ्या. शरीरस्थिती मात्रान, शरीरस्थिती मात्रान केवलान मुक्त्वा, केवलान मुक्त्वा ततः अधिकान, ततः अधिकान सुखार्थान त्यक्त्वा, सुखार्थान त्यक्त्वा. ठीक आहे. बघा म्हणजे काय, शरीर स्थितीसाठी जेवढ्या गोष्टी आवश्यक आहे त्या सोडून अतिरिक्त गोष्टीचा, अतिरिक्त सुखभोग वस्तूचा त्याग करायचा असा अर्थ सांगितला आहे. तेच बघा मग विषयान त्यक्त्वा. आणखीन कसं व्हायचं, राग द्वेषो विदस्य, विदस्य शब्दाचा अर्थ लिहा परित्यज्य. राग आणि द्वेष याचाही त्याग करायचा आहे. तर शरीर स्थितीसाठी जेवढ्या प्राप्त वस्तू आहेत त्यांच्याविषयी सुद्धा राग द्वेष धरायचा नाही, आसक्ती धरायची नाही, द्वेषही करायचा नाही, हा अर्थ आहे. असं करून आणखीन काय करावं त्या साधकाने, सुरुवात कशी करावी सांगितलं, पुढं आणखीन काय करावं पुढचा श्लोक. विविक्त सेवी लघ्वाशी यतवा कायमानसः ध्यानयोग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः विविक्त सेवी लघ्वासी यतवा कायमानसः ध्यानयोग परो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः. ठीक पदच्छेद. विविक्त सेवी लघ्वाशी यत वाक्कायमानसः ध्यानयोग परः नित्यं वैराग्यम समुपाश्रितः. ठीक, अन्वय सरळच आहे. तर कसं व्हायचं आणखीन, विविक्त सेवी. विविक्त सेवी शब्दाचा अर्थ होतो एकांत देशसेवी, एकांतात राहणारा. ठीक आहे ना. अरण्यामध्ये, नदीच्या किनारी, पर्वताच्या गुहेत असं कुठंतरी शुद्ध पवित्र एकांत ठिकाणी राहण्याचा स्वभाव आहे ज्याचा, असं व्हावं त्या साधकाने. आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना, त्याचा क्रम चालला आहे. विविक्त सेवी. आणखीन कसा असावं त्याने, लघ्वाशी. लघ्वाशी शब्दाचा अर्थ या मितभोजी, भोजन हे मापात असावं, आहे की नाही. आहार फार महत्त्वाचा आहे आणि आहारावर नियंत्रण नाही म्हणूनच बहुतेक लोक जगामध्ये आजारी पडतात. ज्याच्या आहारावर नियंत्रण आहे ना, आहे की नाही, आणि उठणं बसणं झोपणं सारं नियमात आहे, सहसा आजारी पडणार नाही. लघ्वाशी. आणखीन कसं असावं त्या साधकाने, यत वाक्कायमानसः. त्याचा अर्थ लिहा संयत वाग्देह चित्त. संयत वाग्देह चित्त म्हणजे वाणी, काय म्हणजे शरीर आणि मन हे संयमित केलं आहे ज्याने, असा तो व्हावा. आणखीन कसा व्हावा हो, ध्यान योग परः. ठीक आहे ना. ध्यान आणि योग करण्यामध्ये तत्पर असावा. पण ते ध्यान काय आहे आणि योग काय आहे त्याचा अर्थ लिहून घ्या. ध्यानम बराबर आत्मस्वरूप चिंतनम. ध्यानम बराबर आत्मस्वरूप चिंतनम. योग बराबर आत्मविषये एव एकाग्रीकरणम.
आत्मविषये एव एकाग्रीकरणम तौ ध्यान योगौ परत्वेन कर्तव्यौ यस्य सह ध्यान योग परः। ठीक आहे जी। ध्यान म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन, योग म्हणजे आत्म्याविषयीच मनाला अत्यंत एकाग्र करणे, आणि तो हे दोन्ही ध्यान आणि योग परत्वेनं विशेष रूपाने कर्तव्य आहे ज्याच्यासाठी, काय ना, त्याला म्हणायचं काय, ध्यान योग पर, त्याच्यामध्येच तत्पर असणारा। पुन्हा कसा हो, नित्यम वैराग्यम समुपाश्रित, नित्यम सर्वदा वैराग्यम दृष्टा दृष्टेषु विषयेषु वैतृष्ण्यम, है की नाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्व विषयाविषयी वितृष्णता, है की नाही, इच्छेचा अभाव वैराग्य, समुपाश्रित सम्यक आश्रित, अशा रीतीने वैराग्याचा पुन्हा आश्रय करून आणखीन कसं व्हावं त्या साधकाने, पुढे अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते। ठीक है, पदच्छेद। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शान्तः ब्रह्मभूयाय कल्पते। अन्वय सरळ आहे। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं, या साऱ्याबरोबर जोडायचं विमुच्य, अहंकारं विमुच्य बलं विमुच्य, अशा रीतीने अहंकार म्हणजे अहंकरणम, देह इंद्रियादिकाविषयी मी अशी बुद्धी धरणं, आणि शरीराविषयी शरीर संबंधी वस्तू आणि व्यक्तीविषयी अहमपणा धारण करणं, त्यालाच म्हणायचं अहंकार, तोही सोडायचा। बलम, ठीक आहे ना, बलम म्हणजे काम रागादिकांनी युक्त जे सामर्थ्य आहे त्याचा त्याग, असं नाही की शरीरातली शक्ती शरीरातलं सामर्थ्य त्याचा त्याग, ते करता पण येणार नाही, कारण ते स्वाभाविक आहे शरीराचं सामर्थ्य। ठीक आहे। दर्पम म्हणजे काय, घमेंड, ठीक आहे ना, गर्विष्ठपणा। पुन्हा कामम, क्रोधम आणि परिग्रह, या तीन गोष्टी आहे की नाही, हे याचा पण त्याग करायचा आहे। समजा प्रारब्धाने, आपल्या प्रारब्धाने काही वस्तू आपल्याला प्राप्त झाल्या, तर त्या प्राप्त वस्तूविषयी देखील काम नको, क्रोध म्हणजे द्वेष तोही नको, आणि परिग्रह संग्रह पण नको। आवश्यक तेवढा संग्रह ठीक आहे की नाही, खूप अतिरिक्त संग्रह उपयोगाचा नाही, त्याचा त्यागच असला पाहिजे। ठीक आहे की नाही। संग्रहम परिग्रहम शब्दार्थ आहे संग्रह, आहे की नाही। काही लोकांना संग्रह करण्याचा खूप काय असते, सवय असते, हौस असते, ठीक आहे ना। एका थालीमध्ये जेवण करता येतं, काम भागू शकतं, 10 थाल्या ठेवणं, 1, 2, 3 जोडी कपडे असले तर भरपूर झाले, पण कपाटं भरली असतात, ते कपाटाला त्या कपड्याला उधळ्या लागून जातात, आहे की नाही। वर्ष 2 वर्षाने काढले तर नुसते त्याच्याशी काय बुनगे पडतात, काहीच उपयोग देत नाही, फाटून जातात, आहे की नाही। संग्रह नको म्हणतात। परिग्रह विमुच्य म्हणजे परित्याज्य। आणखीन कसं व्हावं, निर्ममः, ममता रहित, ठीक आहे ना। पुन्हा शांतः, आहे की नाही, शांत असावं। असा व्यक्ती ब्रह्मभूयाय कल्पते। ब्रह्मभूयाय म्हणजे काय, त्याचा अर्थ लिहा, ब्रह्म अहम इति, ब्रह्म अहम इति नैश्चल्येन अवस्थानाय, नैश्चल्येन अवस्थानाय, ठीक। कल्पते शब्दाचा अर्थ आहे समर्थो भवती, ठीक आहे। तर मीच ब्रह्म आहे अर्थात दृढ ब्रह्म साक्षात्कार प्राप्त होण्यासाठी
अवस्था म्हणजे तशी स्थिती होण्यासाठी तो योग्य होतो. वर सांगितलेल्या एवढ्या साऱ्या धर्माने युक्त असेल तर. पुढे मग ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्. पदच्छेद ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्. अन्वय ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति सर्वेषु भूतेषु समः पराम मद्भक्तिं लभते. ठीक आहे जी. चला तर वर सांगितलं होतं काय ब्रह्माहम ब्रह्मभूयाय कल्पते असं म्हटलं होतं. तर मीच ब्रह्म आहे असा पक्का निश्चय झाला असता त्या निश्चय जो झाला आहे त्या निश्चयाने किंवा ब्राह्मणाच्या ठिकाणी जी स्थिती झालेली आहे त्याचं फल काय ती गोष्ट आता या श्लोकात सांगतायत. तर कसा तो ब्रह्मभूत. ब्रह्मभूत शब्दाचा अर्थ होतो ब्रह्मप्राप्त. ब्रह्माला प्राप्त केला आहे ज्याने असा. पुन्हा प्रसन्नात्मा लब्ध अध्यात्म प्रसाद. प्रसन्नात्मा म्हणजे प्रसन्न चित्त. प्रसन्न झाला आहे चित्त ज्याचं असा तो महात्मा काय हो न शोचते. आहे की नाही. कोणत्याच गोष्टीचा तो शोक करत नाही दुःखी होत नाही. कदाचित काही नुकसान झालं आहे की नाही काहीही झालं तरी तो दुःखी होत नाही. ठीक आहे ना. तर न शोचती थोडंफार काही नुकसान झालं तरी शोक करत नाही. आणि आत्मनं वैगुण्यमुद्दिश्य न संतप्यते. आपल्या ठिकाणी काही विगुणता आहे कमतरता आहे काही गुणांचा अभाव आहे या दृष्टीने सुद्धा तो शोक करत नाही. कारण हे शरीर मन त्याच्या संबंधी असणारे गुण शरीर त्याचे धर्म त्याचे अवयव त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही आहे. कारण त्याचा निश्चय झाला आहे की हे शरीर पंचमहाभूताचं आहे मिथ्या आहे आणि मी याचा द्रष्टा आहे. शरीर दृश्य आहे दृश्याहून द्रष्टा वेगळा असतो आणि मी तर ब्रह्मस्वरूप ब्रह्मच आहे. त्यामुळे शोक तो करत नाही. हा त्याचा स्वभावच बनून जातो. काहीही झालं आकाश जरी कोसळलं पृथ्वी उलटी झाली तरी देखील तो काय करत नाही शोक करत नाही. शोक त्याच्याकडून होत नाही हा अर्थ आहे. न शोचती. पुन्हा न कांक्षते अप्राप्त वस्तूची इच्छाही करत नाही असा तो महात्मा. पुढे सर्वेषु भूतेषु समहा. सर्व प्राणी मात्राविषयी तो काय झालेला आहे सम. कारण प्रत्येक वस्तू प्रत्येक प्राणी त्याला आपलं स्वरूपच वाटत असतं आपल्याहून भिन्न वाटतच नाही म्हणून सम असा तो महापुरुष काय हो पराम मद्भक्तिं लभते. पराम पराम शब्दाचा अर्थ आहे उत्तमाम श्रेष्ठ. अशा माझ्या भक्तीला तो प्राप्त होतो. माझ्या भक्तीला प्राप्त होतो. कोणती भक्ती हो तर मद्भक्तिं याचा अर्थ लिहून ठेवा. सर्वभूतेषु मद्भावना लक्षणाम. मद्भावना लक्षणाम ज्ञान लक्षणाम पराम मद्भक्तिं. ज्ञान लक्षणाम पराम मद्भक्तिं. ठीक आहे. लभते प्राप्त होतो. ठीक आहे. चला तर सर्वात श्रेष्ठ असणारी जी भगवंताची भक्ती आहे कोणती भक्ती खऱ्या भक्तीचं स्वरूप काय सर्वभूतेषु साऱ्या प्राणी मात्रांच्या ठिकाणी भगवत भावना होणं अशी जी ज्ञान लक्षणा भक्ती आहे त्या माझ्या ज्ञान लक्षणा भक्तीला तो प्राप्त होतो असं भगवान बोलतात. लभते. जाऊया पुढं. भक्त्या मामभिजानाति यावान्यश्च
यावान्यश्चास्मि तत्त्वतः यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरं भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम् पदचे भक्त्या माम अभिजानाति यावान यह च अस्मि तत्वतः ततः माम तत्वतः ज्ञात्वा विशते तदनन्तरम् अन्वय ततः यह यावान च अस्मि इति भक्त्या माम सर्वतः अभिजानाति माम तत्वतः ज्ञात्वा तदनंतरम माम विशते. ठीक आहे ना. हा अन्वय वाचला आपण इथं छापलेला. थोडा आपण बदल करू लिहू या अन्वय जरा त्याच्यातली बदल शब्द करायचे. 2-3 शब्द सोडून आलाय. यावान पुढे अस्मी माग च यह. ठीक आहे ना. अस्मीचे पुन्हा आवृत्ती अस्मी. त्याच्यानंतर पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द तत्वतः माग भक्त्या माम अभिजानाति खालच्या ओळीत पुन्हा वर पहिला शब्द ततः पुन्हा खाली माम तत्वतः ज्ञात्वा तदनंतरम माम विशते. अर्थ पहा. भगवान सांगतात यावान अस्मी जेवढा मी आहे जसा आहे. ठीक आहे ना. यहच अस्मी आणि जो मी आहे सच्चिदानंद घन असा असणारा मी आणि सर्व व्यापक असणारा असा जो मी. ठीक आहे ना. हां यह च अस्मी अशा त्या मला तो महात्मा काय तत्वतः भक्त्या माम अभिजानाति तत्वतः यथार्थ रूपाने माम. अर्थात भगवान म्हणतात मला अद्वैत चैतन्य स्वरूप अजर अमर अभय असा असणारा जो मी त्या मला जाणतो. तत्वतः माम भक्त्या माम. भक्त्या म्हणजे कोणत्या. भक्त्या शब्दार्थ ज्ञान लक्षण या भक्त्या. भक्त्या शब्दार्थ लिहून ठेवा. ज्ञान लक्षण या भक्त्या. ज्ञान हेच आहे स्वरूप ज्या भक्तीचं अशा भक्तीच्या द्वारे माम अभिजानाती जाणतो. ततः त्यानंतर काय मग माम तत्वत ज्ञात्वा मला तत्वत यथार्थ रूपाने जाणून तदनंतरम आहे नाही तदनंतरम माम विशते. तदनंतरम शब्दार्थ लिहा. तस्य ज्ञानस्य अपि उपरमे सति. तस्य ज्ञानस्य अपि उपरमे सति माम विशते. माम विशते शब्दाचा अर्थ आहे परमानंद रूप भवती. ब्रह्मच होऊन जातो. ठीक आहे. समजून घ्या की भगवंताला जाणलं आहे. दृढ अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे. पण ब्रह्माकार सूक्ष्म वृत्ती अजून आहे. कालांतराने ती वृत्ती सुद्धा मावळून जाते आणि शुद्ध ब्रह्मच होऊन राहतो. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जायची या म्हणण्याप्रमाणे. ठीक आहे ना. कापुराची वात पेटवतो आपण प्रकाश देते आणि शेवटी ती स्वतः सुद्धा विलीन होऊन जाते. त्याप्रमाणे तदनंतरम म्हणजे त्या ज्ञानाचा सुद्धा उपशम निवृत्ती झाली असता त्या वृत्तीची देखील निवृत्ती झाली असता माम विशते. केवळ परमानंद स्वरूप होऊन राहतो. ब्रह्मच होतो. हा अर्थ आहे. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादाद् वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्.
सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् वाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्। ठीक पदच्छेद। सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणः मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम् अव्ययम्। अन्वय मद्व्यपाश्रयः सर्व कर्माणि सदा कुर्वाणः अपि मत्प्रसादात् शाश्वतम् अव्ययम् पदम् अवाप्नोति। ठीक आहे, चला मुख्य शीर्षक लिहून घ्या। श्लोक नंबर 56 ते 66। 56 ते 66 भक्ती सहित निष्काम कर्मयोगाचा विषय। भक्ती सहित निष्काम कर्मयोगाचा विषय। ठीक आहे, चला आता काय सांगतात या श्लोकातून भगवान? तर आतापर्यंत वर ज्या गोष्टी सांगितल्या की आपल्या आपल्या कर्माचं जर अनुष्ठान केलं आणि आपल्या कर्माच्या अनुष्ठानाने काय ईश्वराची ती एक आराधना होते, उपासना घडते आणि त्या आराधनेने ईश्वर प्रसन्न होतो, आहे की नाही? आणि मग तो ज्ञान देऊन मोक्ष प्राप्त करून देतो असं सांगितलं। तर त्या प्रकरणाचा आता उपसंहार करतात या श्लोकाने। काय म्हणतात पहा, तर भगवान सांगतात मद्व्यपाश्रयः, मद म्हणजे माझा आश्रय केलेला। पुन्हा कसा हो? सर्व कर्माणि सदा कुर्वाणः, आहे की नाही? सर्व कर्म नित्य नैमित्तिक वगैरे सर्व मागे सांगितलेले कर्म, ठीक आहे ना, सदा करत करत मग त्याने आपले जे वाट्याला आलेले कर्म आहेत ते केले, तर त्या कर्मानेच जणू काय त्यांनी माझी पूजा केली आणि त्यामुळे मी काय होतो? प्रसन्न होतो। आणि मी प्रसन्न झालो तर काय करतो? माझ्या प्रसादापासून त्याला शांती मिळते। मत प्रसादात शाश्वतम अव्ययम पदम अवाप्नोति, शाश्वत असं अव्यय पद त्याला प्राप्त होतं हे सांगितलं। मत प्रसादात भगवान म्हणतात माझ्या कृपेने शाश्वत म्हणजे अनादि असं, अव्यय नित्य असं पद, वैष्णव पदार्थात मोक्षरूपी पद अवाप्नोति तो प्राप्त करतो। ठीक आहे, चला पुढे। मद्व्यपाश्रय याचा एक शब्दाचा अर्थ लिहून ठेवा। मयि अर्पित सर्वात्म भाव, मयि अर्पित सर्वात्म भाव, माझ्या ठिकाणीच अर्पण केलाय ज्याने सर्वात्म भाव, मन वाणी काया सर्वच काही आणि सर्व कर्म करतो आहे असा तो व्यक्ती माझ्या कृपेने शाश्वत अव्यय अशा पदाला प्राप्त होतो, भगवंताने सांगितले। पुढे जाऊया। चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। चेतसा सर्वकर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। पदच्छेद। चेतसा सर्व कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्तः सततं भव। ठीक है, अन्वय सर्व कर्माणि चेतसा मयि सन्न्यस्य मत्पर भूत्वा बुद्धियोगम उपाश्रित्य सततं मच्चित्तः भव। ठीक आहे ना? बघा आता तो वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं की तो अव्यय अशा माझ्या पदाला प्राप्त होतो की ज्याने माझा आश्रय करून सर्व कर्म केले आहे। आणि म्हणून भगवान सांगतात काय कर? सर्व कर्म कर, पण ते सर्व कर्म मला अर्पण कर। अन्वय पाहता सर्व कर्माणी चेतसा मयि सन्न्यस्य, सर्व कर्मानी जेवढे म्हणून कर्म आहे ज्याचं फल दृष्ट आहे काहीचं फल अदृष्ट असेल असे सर्व कर्म चेतसा, चेतसा शब्दाचा अर्थ लिहा विवेक बुद्ध्या, विवेक बुद्ध्या। मयि मयि ईश्वरे, ईश्वर असा जो मी माझ्या ठिकाणी सन्न्यस्य, सन्न्यस्य शब्दाचा अर्थ आहे समर्प्य, अर्पण करून काय व्हावं त्यानं? मत्परः,
अहमेव वासुदेव आहे की नाही. परः यस्य तव स त्वं मत्पर सन. बस मीच वासुदेव परमात्मा आहे, उपाधिरेक चैतन्य आहे असं होणं म्हणजेच भगवत परायण होणं आहे. मत्परः भूत्वा पुन्हा बुद्धियोगमुपाश्रित्य बुद्धियोगाचा आश्रय करून बुद्धियोग ज्ञानयोग त्याचा आश्रय करून म्हणजे मला अनन्य रूपाने शरण येऊन सततम मच्चित्त भव. सततम सर्वदा मच्चित्त भव. मच्चित्त म्हणजे मयि एव चित्तम यस्य तव स त्वं मच्चित्तः. माझ्याच ठिकाणी चित्त लावलेला असा तू हो असं भगवान सांगतात अर्जुनाला. पुढे जाऊया. मच्चित्त सर्व दुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत्त्वमहङ्कारात् न शोष्यसि विनङ्क्षसि. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादात् तरिष्यसि अथ चेत् त्वम् अहंकारात् न शोष्यसि विनङ्क्षसि. अन्वय. मच्चित्तः मत्प्रसादात् सर्वदुर्गाणि तरिष्यसि अथ त्वम् अहंकारात् मम वचनम न शोष्यसि चेत विनंक्षसी. ठीक आहे ना. वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं सततम मच्चित्त भव. माझ्या ठिकाणी चित्त लावलेला हो. त्याने काय होईल, काय लाभ होईल या श्लोकात सांगतात. भगवान म्हणतात मच्चित्त माझ्या ठिकाणी चित्त लावलेला असा तू. मत प्रसादात माझ्या प्रसादाने माझ्या कृपेने काय होईल सर्व दुर्गानी तरिष्यसे. संपूर्ण दुर्ग. संपूर्ण दुर्ग म्हणजे काय सर्वाणी दुस्तराणी अर्थात संसार हेतु जातानी सर्वाणी सर्व दुस्तर गोष्टीला तरुण जाशील. अर्थात संसाराला कारणभूत जेवढ्या काय कठीण गोष्टी आहे अर्थात्पर्य जन्म मरण रूप जो संसार आहे आणि त्या संसाराचे जेवढे म्हणून कारण आहेत त्या साऱ्यांना तू तरुण जाशील. हा अर्थ आहे. संसार हेतु जातानी सर्वाणी. संसाराचे कारण जेवढे म्हणून आहे त्या सर्व कारणांना तू पार करून जाशील. सर्व दुर्गाणी तरिष्यसी अतिक्रमिष्यसी. अथ चेत. अथ त्वम. अथ शब्दाचा इथं अर्थ आहे चेत. चेत म्हणजे यदी. यदी म्हणजे जर. चेत यदी जर. हे अर्जुना जर त्वम अहंकारा तू अहंकारामुळे मम वचनम न शोष्यसी मी सांगितला उपदेश तू ऐकणार नाही आहे ना त्याचं ग्रहण करणार नाही त्याचं अनुष्ठान करणार नाही तर होईल काय विनंक्षसी. विनंक्षसीचा अर्थ आहे विनाशम गमिष्यसी. विनाशम गमिष्यसी बराबर पुरुषार्थात भ्रष्यसी. तुझा विनाश होईल म्हणजे कोणताच पुरुषार्थ तुला प्राप्त होणार नाही. पुरुषार्थापासून भ्रष्ट होशील असं भगवंत सांगतात. पुढे जाऊया. यदहंकारमाश्रित्य न योत्स्य इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतिस्त्वां नियोक्ष्यते. ठीक पदच्छेद. यद अहंकारम आश्रित्य न योत्से इति मन्यसे मिथ्या एष व्यवसाय ते प्रकृति त्वां नियोक्ष्यति. अन्वय. अहंकारम आश्रित्य अहम न योत्से इति यत् मन्यसे एष ते व्यवसाय मिथ्या प्रकृति त्वां नियोक्ष्यति. ठीक आहे जी. चला वरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं की बाबा रे हा मी जो तुला उपदेश सांगितला आहे तो तू ग्रहण कर आणि तो जर तू ग्रहण केला तर तू संसार सागराला तरुण जाशील आणि जर हे मी सांगितलेलं तू त्याचं अनुष्ठान नाही केलं तर तुझा विनाश होईल अशी गोष्ट सांगितली आहे की नाही. पण कदाचित अर्जुन विचार करत असेल मनात काय हो
किंवा भगवान विचार करतात की अर्जुना तू असा विचार करू नको काय की मी स्वतंत्र आहे, पाहिजे तो मी निर्णय घेईल, तुझं काही कर चालणार नाही, तुझा स्वभाव तुला तुझ्या कर्मात नियुक्त करणार आहे. बघा पंक्ती, अहंकारम आश्रित्य, अहंकाराचा आश्रय करून कदाचित अर्जुना तू म्हणशील न योत्से, मी युद्ध करणार नाही. ठीक आहे ना, माझा नाश झाला तरी चालेल पण मी माझ्या बंधूंना मारणार नाही, असा जर तू विचार करत असतील तर होईल काय. इति यत मन्यसे, असं जर तू चिंतन करत असतील तर काय, एष ते व्यवसाय ते तव, हा तुझा व्यवसाय, व्यवसाय शब्दार्थ निश्चय, मिथ्या. अहंकाराला घेऊन तू जर म्हणत असेल की मी युद्ध करणार नाही, असा जर तुझ्या मनात विचार असेल तर तो तुझ्या बुद्धीचा निश्चय कसा आहे, मिथ्या. मिथ्या म्हणजे कसा, अस्वतंत्र आहे की नाही, अस्वतंत्रत्वात मिथ्या. तू स्वतंत्र नाही आहे म्हणून तुझा तू केलेला निश्चय तो मिथ्या आहे, टिकणारा नाही आहे, खोटा आहे. कारण तू परतंत्र आहे, काही जरी निश्चय केला तर तसं होणार नाही आहे, कारण तू स्वतंत्र नाही आहे. मग काय होईल बरं, प्रकृती ही त्वाम नियोक्षती. प्रकृती शब्दाचा अर्थ लिहा क्षत्र स्वभाव. तू क्षत्रिय आहे, तुझा क्षत्रियत्वाचा जो स्वभाव आहे तो तुला तुझ्या युद्ध कर्मामध्ये नियुक्त करेल, नियोक्षती. ठीक आहे ना. चला, ज्याचा जो स्वभाव असतो तो बदलत नाही आहे की नाही, दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर कधीतरी उडा होतोच, व्यक्त होतोच, ज्याचा जो स्वभाव असतो. म्हणून अर्जुना तू क्षत्रिय आहे, युद्ध करण्याचा जो स्वभाव आहे, दुष्टांना मारण्याचा स्वभाव आहे, म्हणून तू जरी म्हणत असला की मी युद्ध करणार नाही पण तुझा स्वभाव तुला युद्ध करायला लावणारच आहे. म्हणून तू तुझा निश्चय सोडून दे आणि आपल्या कर्तव्य कर्मावर आरूढ हो, असं भगवंताचं म्हणणं. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. स्वभावजेन कौन्तेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्य वशोऽपि तत्. पदच्छेद. स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा कर्तुं न इच्छसि यत् मोहात् करिष्यसि अवशः अपि तत्. अन्वय, कौन्तेय स्वभावजेन स्वेन कर्मणा निबद्धः त्वं मोहात् यत् कर्तुं न इच्छसि तत् अवश अपि करिष्यसि. ठीक आहे ना. अर्थ पहा, हे कौन्तेय, हे अर्जुना, स्वभावजेन आहे की नाही, स्वभावापासून उत्पन्न झालेला, स्वभावजेन माग शौर्यादी स्वभाव आहे की जताचा स्वभाव, तर शौर्यादीना यथोक्तेन स्वभावेन, स्वभावजेन स्वेन कर्मणा, स्वभावतः प्राप्त झालेलं स्वेन, स्वेन शब्दाचा अर्थ आहे आत्मीयेन कर्मणा, तू आपल्या कर्माने निबद्ध झालेला आहे. निबद्ध, निबद्ध शब्दाचा अर्थ लिहा निश्चयेन बद्ध. स्वभावापासून उत्पन्न झालेल्या आपल्या कर्माच्या द्वारे तू बद्ध झालेला आहेस, परतंत्र झालेला आहेस, स्वतंत्र राहिलेला नाहीस. त्यामुळे कदाचित भलं तू मोहात यत् कर्तुं नेच्छसि, मोहात अविवेकात, अविवेकामुळे कदाचित तू यत् कर्तुं नेच्छसि, यत् म्हणजे कर्म, इथं युद्ध कर्म, कर्तुं नेच्छसि करण्याची इच्छा करत नाहीस अर्जुना, तरी पण ते कर्म तू अवश्य अपि करिष्यसि. अवश्य म्हणजे परवश होऊन तू ते कर्म करशीलच, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे की नाही. मांजर किती जरी शांत दिसत असली आहे की नाही, आमची मांजर म्हणजे इतकी शांत, इतकी शांत आहे, एका कोपऱ्यात कुठं बसली तर 2-2 तास उठत नाही, पण तिने का उंदीर पाहिला तर ती झडप घालणार, स्वभाव आहे तिचा आहे की नाही. त्याप्रमाणे ईश्वर सर्वभूतानां बुद्धिशीर्जुनसंवित्
अर्जुन तिष्ठति तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया। ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया। अन्वय, हे अर्जुन, सर्वभूतानि यंत्रारूढानि इव मायया भ्रामयन् ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे तिष्ठति। ठीक आहे, आत्तावरच्या श्लोकात भगवंताने सांगितलं होतं, तू जरी युद्ध अधिक करण्याची इच्छा केली नाही तरी तू अवश्य होऊन करशील, परवश होऊन करशील, कारण तू स्वतंत्र नाही आहे. कोण तुला चालवणार आहे? तुला चालवणारा तुझ्या हृदयात तो ईश्वर आहे. कसा चालवतो? सर्वांनाच तो ईश्वर इथं दिला आहे. अर्जुन, सर्वभूतानी यंत्रारूढानी, सारे भूत प्राणी मात्र जणू काय यंत्रावर आरूढ केले आहे. यंत्र कोण? हे शरीरच यंत्र आहे आणि त्याच्यामध्ये जीवात्मा जणू काय आरूढ केला आहे भूतानी, आणि त्या देहाभिमान त्यांना झालेला आहे की नाही. आणि अशा त्या देहाभिमानी जीवांना तो परमात्मा काय करतो? जणू काय त्यांच्याच हृदयात बसून त्यांना चालवतो, असा अर्थ आहे. सर्वभूतानी यंत्रारूढानी, यंत्रारूढानी, यंत्रानी आरूढानी अधिष्ठितानी इव. ठीक आहे ना, याचा अर्थ लिहून घ्या. यंत्रारूढानी, यंत्राणी बराबर शरीराणी, शरीराणी तत्र आरूढानी भूतानी, आरूढानी भूतानी देहाभिमानिनः जीवान्, देहाभिमानिनः जीवान् भ्रामयन् इत्यर्थः. यंत्र जणू काय शरीर आहे आणि त्याच्यावर आरूढ केलं म्हणजे काय? त्या देहाबरोबर अभिमान करून दिला आहे, अभिमान झाला आहे की नाही. तर भूत आणि देहाभिमानीनं अशा त्या जीवांना तो फिरवितो परमात्मा. यंत्रारूढानी व मायया, मायया निज शक्त्या, परमात्मा आपल्या शक्तीच्या द्वारे भ्रामयन, भ्रामयन शब्दाचा अर्थ आहे भ्रमणम कारयन, भ्रमणम कारयन, सर्वांना फिरवितो तो. भ्रमणम कारयन म्हणजे तरी काय? तत्तत् कर्मसु प्रवर्तयन. तो परमात्मा त्या त्या जीवाला त्या त्या कर्मामध्ये काय करतो? प्रवृत्त करवितो. हेच फिरवणं आहे. शरीर यंत्रावर आरूढ केलंय, त्याच्याशी शरीराशी तादात्म्य धारण करणं हेच शरीरावर आरूढ होणं आहे. आणि त्या शरीराच्या म्हणजे आतमध्ये बसून जणू काय तो परमात्मा ह्या सर्व प्राणी मात्रांना फिरवतो, म्हणजे त्यांच्या त्यांच्या कर्मामध्ये प्रवृत्त करवितो, असा अर्थ आहे. कोण? ईश्वर, ईश्वर ईशनशील ईश्वर परमात्मा, अंतर्यामी परमात्मा सर्वभूतानां हृद्देशे, सर्व प्राणी मात्रांच्या हृदयरूपी देशामध्ये तिष्ठती, स्थित आहे. असा जो परमात्मा आहे, मग काय करू आता? अर्जुन म्हणेल काही करू नको, त्या परमात्म्याला शरण जा. तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्ति, तत्प्रसादात् परां शान्ति स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्, स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. पदाचे तम एव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. अन्वय, भारत, हे भारत, तमेव सर्वभावेन शरणं गच्छ तत्प्रसादात् परां शांतिं शाश्वतं स्थानं च प्राप्स्यसि. हे भारत, हे अर्जुना, तमेव तम ईश्वरम एव, जो की सर्वांच्या हृदयरूपी देशामध्ये स्थित आहे, असा व्यापक असणारा जो परमात्मा, तू त्यालाच काय कर? सर्वभावेन शरणं गच्छ,
सर्व भावेने याचा अर्थ आहे सर्वात्मना, पूर्ण रूपाने, आहे की नाही, काही मागं ठेवू नको. म्हणून साऱ्या प्रकारचा अहंकार सोडून सर्वात्म भावाने, कायेने, मनाने, वाणीने, तन मन धनाने शरणम गच्छ, त्याचा आश्रय घे, शरण जा. ठीक आहे ना. तोच तुझा काय करील, संपूर्ण संसार रूपी दुःखाचं हरण करील. ठीक आहे ना. हां, असं आहे. तेच पुढे दिलं आहे. तत्प्रसादात, तत्प्रसाद म्हणजे ईश्वरानुग्रहात, त्या ईश्वराच्या अनुग्रहाने तुला पराम शांती, सर्वात उत्कृष्ट असणारी शांती, जे शाश्वत स्थान शांती आहे, शाश्वत स्थान आहे, शाश्वतम नित्यम स्थानम प्राप्स्यसी, अशा मोक्षरूपी स्थानाला तू प्राप्त होशील. म्हणून त्याला शरण जा असं भगवंत सांगतात. इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात् गुह्यतरं मया विमृश्यैत दशेषेण यथेच्छसि तथा कुरु. ठीक आहे ना. भगवान आता उपसंहार करतात. संपूर्ण गीतार्थाचा जणू काय उपसंहार, पदच्छेद. इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमृश्य एतत् अशेषेण यथेच्छसि यथा इच्छसि तथा कुरु. अन्वय. इति मया ते गुह्यात गुह्यतरम ज्ञानम आख्यातम एतत् अशेषेण विमृश्य यथा इच्छसि तथा कुरु. बघा शेवटी काय सांगतात भगवान. इति, इति म्हणजे एतत्, आतापर्यंत सांगितलेलं काय. इति एतत् मया, माझ्याकडून, ईश्वर असणारा जो सर्वज्ञ मी, त्या माझ्याद्वारे ते तुभ्यम अर्जुना तुला काय सांगितलं, ज्ञान. कसं, गुह्यात गुह्यतरम, साऱ्या गोपनीय पदार्थामध्ये देखील अत्यंत जे गोपनीय आहे ते सहसा कुठेही मिळत नाही, असं ते ज्ञान, रहस्य, अभिप्राय. आख्यातम, आख्यातमचा अर्थ आहे कथित. सर्व तत्वज्ञान तुला मी उकळून पाजलं, सांगितलं आहे की नाही. मग काय करतो आता. एतत् अशेषेण विमृश्य, अशेषेण समस्तम, आहे की नाही, पूर्ण रूपाने. एतत् म्हणजे यथोक्तम शास्त्र, जे मी तुला आतापर्यंत ज्ञान सांगितलं हे सारं संपूर्ण रूपाने विमृश्य. विमृश्य शब्दाचा अर्थ लिहा, आलोचनम कृत्वा, त्याचं चिंतन पुन्हा कर, विचार कर, आणि पुन्हा चांगल्या रीतीने विचार करून मग निर्णय घे काय करायचं ते. मग पुढं म्हणतात यथा इच्छसी तथा कुरु, जी तुझी इच्छा असेल ते शेवटी तू कर बाबा. मी काय करू, माझं कर्तव्य मी केलं आहे, तुला ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, पुढचा निर्णय तुझ्यावर, असं भगवंत सांगतात. पुढे सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. पदच्छेद. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः इष्टः असि मे दृढम् इति ततः वक्ष्यामि ते हितम्. अन्वय. सर्वगुह्यतमं मे परमं वचः भूय शृणु. का बरं. त्वं मे दृढम् इष्टः असि इति ततः ते हितं वक्ष्यामि. ठीक आहे. बघा आता वर भगवंताने सांगितलं की ह्या ज्ञान मी जे तुला आतापर्यंत ज्ञान सांगितलं याचं काय कर, विमृश्य, पुन्हा चांगल्या रीतीने आलोचन कर, चिंतन कर. पण कदाचित अर्जुन म्हणेल, आहे की नाही, अतिशय गंभीर असणारं हे गीताशास्त्र तो उपदेश सांगितला, पण ते पूर्णच्या पूर्ण पुन्हा त्याचं चिंतन करण्याला वेळही नाही आहे, समर्थही नाही आहे. तात्पर्य थोडक्यात पुन्हा देवा मला सांग की
भगवंत म्हणतात सांगतो, पुन्हा सांगतो, थोडक्यात सार सांगतो. बरं काहून पुन्हा पुन्हा सांगतो? त्याचं कारण मी भगवंत या श्लोकात सांगत आहे. काय म्हणतात? सर्व गुह्यतमं मे, सर्व गुह्यतमं सर्व गुह्येभ्य अत्यंत रहस्यम. साऱ्या गुह्यातल्या गुह्य गोष्टीमध्ये देखील अत्यंत रहस्य स्वरूप असणारं हे ज्ञान. सर्व गुह्यतमं म्हणजे सर्व गुह्येभ्य अत्यंत रहस्यम. मे मतलब मम, परमं वचः, वचः वाक्यम, अत्यंत प्रकृष्ट असं उत्कृष्ट असं वाक्य भूयस पुन्हा ऐक. भगवंत म्हणतात अर्जुनाला, का बरं? त्वं मे दृढं इष्ट असि. इष्ट, इष्ट शब्दाचा अर्थ लिहा प्रिय. दृढ म्हणजे अत्यंत. कारण अर्जुना तू मला अत्यंत प्रिय आहे म्हणून तुला पुन्हा सांगतो. आपला एखादा अत्यंत प्रिय व्यक्ती असेल आणि तो जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर हा व्यक्ती काय करतो? पुन्हा पुन्हा त्याला सांगतो. सांगितल्यावर पुन्हा सांगतो, पुन्हा डबल 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 सांगतो. काहून? की जेणेकरून तो सुधारावा. अत्यंत प्रिय व्यक्तीसाठी पुन्हा पुन्हा उपदेश केला जातो. तशी स्थिती येत आहे. भगवंत म्हणतात अर्जुना तुम्हाला अत्यंत प्रिय आहे म्हणून इति अतः म्हणून ततः तेन कारणेन ते तव हितम वक्ष्यामि. तुझं हित मी तुला सांगतो. हितम, हितम शब्दाचा अर्थ लिहा परम ज्ञान प्राप्ती साधनम. परम ज्ञान प्राप्ती साधनम म्हणजे सर्वात श्रेष्ठ असं जे हित आहे अर्थात ज्ञान प्राप्तीचं साधन आहे ते मी तुला पुन्हा सांगतो. ठीक आहे ना? काय आहे मग ते? थोडक्यात सांगतात भगवंत, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ते प्रतिजाने प्रियोऽसि मे. ठीक पदच्छेद. मन मना भव मद भक्त मद याजी माम नमस्कुरु मामेव येष्यसि सत्यम ते प्रतिजाने का प्रिय असि मे. अन्वय. मन मना भव मद भक्त भव मद याजी भव माम नमस्कुरु मे प्रिय असि इति अहम ते सत्यम प्रतिजाने यत्त्वं मामेव येष्यसि. अर्थ भगवान सांगतात थोडक्यात तुला संसार मनमना भव. बस मनमना शब्दाचा अर्थ आहे मत चित्त. बस साऱ्या संसारापासून चित्त काढ आणि माझ्या ठिकाणी लाव. झालं तुझं काम. थोडक्यात सार मत चित्त भव. आणखीन पुढे म्हणतात मत भक्त भव. मत भक्त भव म्हणजे काय? मत भजन भव अर्थात माझं भजन करण्यामध्येच तत्पर होऊन जाय. मद याजी भव. मद याजी याचा अर्थ लिहा मद यजनशील. जणू काय माझंच तू याग करत आहे, माझ्यासाठीच सर्व काही करत आहे असा तू. पुन्हा माम नमस्कार अर्थात नमस्कार सुद्धा तू मलाच कर असं भगवंत म्हणतात. आणि असं जर तू केलं तर काय होईल मग? माझ्या प्रसादाने तुला ज्ञान प्राप्त होईल आणि त्या ज्ञानाच्या द्वारे तू मलाच प्राप्त होशील यात काही संशय नाही. तेच दिलंय पुढे. काय? मे प्रिय असी तुम्हाला अत्यंत प्रिय आहे. ते सत्यम प्रतिजाने ते तव सत्यम प्रतिजाने. सत्यम प्रतिजाने याच्या असल्या सत्याम प्रतिज्ञाम करू. सत्य अशी मी प्रतिज्ञा करतोय. प्रतिज्ञापूर्वक सांगतोय. प्रतिज्ञापूर्वक शपथपूर्वक सांगतोय. काय? माम एव येष्यसि. जर तू माझ्या ठिकाणी चित्त देणारा मदभक्त मदयाजी मला नमस्कार झाला ना बस तू मलाच प्राप्त होशील. कारण मी प्रसन्न होईल, तुला ज्ञान देईल, ज्ञानद्वारा तुम्हाला प्राप्त होशील असा अर्थ. येष्यसीचा अर्थ आहे आगमिष्यसी म्हणजे प्राप्त होशील. पुढे सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं
मोक्षयिष्यामि मा शुचः। ठीक पदच्छेद। सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः। अन्वय सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज मा शुचः अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि। ठीक आहे ना जी? बघा अर्थ वरच्या श्लोकात गुह्य ज्ञान सांगितलं, पण त्याच्याही पेक्षा गुह्य गोष्ट आणखीन सांगतात भगवान. काय म्हणतात? सर्व धर्मान परित्यज्य. आहे की नाही? धर्म शब्दाने धर्म अधर्म सारं काही सोडून परित्यज्य संन्यस्य सर्व धर्मान सर्व कर्म धर्म अधर्म सर्व कर्म सारं काही सोडून काय कर? बस एकच काम कर. माम एकम शरणम व्रज. मलाच एक त्याला शरण जा, शरण ये, असं भगवान सांगतात. ठीक आहे की नाही? सर्वात्मा असणारा मी, सर्व भूतांच्या हृदयात असणारा मी, अच्युत स्वरूपाचा असणारा मी. भगवान म्हणतात त्या मलाच तू काय कर? शरण ये. आहे की नाही? पुढे मा शुच. आणि तू जर का मला शरण आला आहे की नाही, तर बाकीच्या कोणत्याच गोष्टीचा तू शोक करू नको. कदाचित असंही म्हणू नको की आता मी सारं सोडलं, शास्त्रगीत कर्म निषिद्ध सारं सोडून दिलं, मग आता नित्यनिमित्त कर्म मी सोडलं, मला पाप लागल, असाही तू काही शोक करू विचार करू नको, शोक करू नको. मा शुच अर्थात शोकम मा करशी, शोकाला प्राप्त होऊ नकोस. मग काय? अहम त्वा म्हणजे त्वाम तुला, मी तुला काय करेल? सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि. सर्व पापापासून मी तुला मुक्त करतो, मुक्त करीन, असं भगवान म्हणतात. ठीक आहे ना? तर सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि, पण कशाच्या द्वारे? एक शब्द लिहून ठेवा, स्वात्मभाव प्रकाशीकरणेन. स्वात्मभाव प्रकाशीकरणेन. अर्थात भगवंत म्हणतात मी माझं वास्तविक स्वरूप तुला प्रगट करून देईल, त्यामुळे आपोआपच तू सर्व पापापासून मुक्त होशील, हा त्याचा अर्थ आहे. पुढे चला. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयते. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चा शुश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयते. पदच्छेद. इदं ते न अतपस्काय न अभक्ताय कदाचन न च अशुश्रवे वाच्यं न च मां यः अभ्यसूयति. अन्वय इदं ते अतपस्काय न अभक्ताय न अशुश्रवे न च न यः च मां अभ्यसूयति तस्मै कदाचन न वाच्यं. ठीक. चला मुख्य शीर्षक लिहा. श्लोक नंबर 67 ते 78. 67 ते 78. स्त्री गीतेचे महात्म्य. स्त्री गीतेचे महात्म्य. या गीतेचे महात्म्य काय आहे ते सांगतात आता. ठीक आहे ना? चला. तर हा जो श्लोक चालू झाला इदम ते, इदमच्या अगोदर एक अवतरण म्हणून छोटं वाक्य लिहा. एवं गीतार्थतत्वम एवं गीतार्थतत्वम उपदिश्य उपदिश्य तत्संप्रदाय प्रवर्तने नियमम आह इदम इति. ठीक आहे ना? अशा रीतीने गीतेचा अर्थरूप तत्व त्याचा उपदेश करून इथून पुढे भगवान सांगतात की हे जे गीता तत्वज्ञान मी तुला सांगितलं, हे पुढं कुणाला सांगावं कुणाला सांगू नये, त्याचा संप्रदाय कसा चालावा, त्याचे नियम काय असावे, तेही तू ऐकून घे, असं म्हणतात भगवान अर्जुनाला. काय हो? इदम. इदम शब्दाचा अर्थ लिहा
गीतार्थ तत्वम, ते शब्दाचा अर्थ दिला त्वया, तुझ्याद्वारे. कुणाला सांगितल्या जाऊ नये ही गोष्ट सांगतायत भगवान. ते अतपस्काय याचा अर्थ लिहा तपोरहिताय, ज्याच्या ठिकाणी तप नाही आहे त्याला सांगायचं नाही गीता, तो त्याचा अधिकारी नाही आहे. तप नाही म्हणजे काय नाही, जो स्वतःच्या आपल्या धर्माचं अनुष्ठान करत नाही त्याला म्हणायचं तपोरहिताय. तात्पर्य स्वधर्मानुष्ठानहीनाय, आपल्या आपल्या वर्ण आश्रम धर्म याच्यानुसार जे काय आपलं कर्म प्राप्त आहे त्याचं अनुष्ठान जो करत नाही त्याला गीता ऐकण्याचा अधिकार नाही. अभक्ताय न, अभक्ताय म्हणजे जो गुरुची सेवा करत नाही, देवाची सेवा करत नाही, त्यांच्यावर श्रद्धा नाही, अशाला देखील हे ज्ञान सांगू नये. अभक्ताय. आणखीन अभक्ताय वाटल्यास लिहून घ्या, गुरुदेव भक्त रहिताय, गुरुदेव भक्त रहिताय न. आणखीन अश्रूषवे याचा अर्थ या श्रोतुम अनिच्छते, श्रोतुम अनिच्छते पुरुषाय ना. तुम्ही सांगायला तयार आहात पण त्याला समोरचं ऐकण्याची इच्छाच नाही आहे, त्याला पण सांगू नये. ऐकण्याची इच्छा पण असली पाहिजे. आणखीन हो यह च माम अभ्यसूयती, भगवान सांगतात जो मला वासुदेव परमेश्वर असणारा जो मी त्या मला अभ्यसूयती. अभ्यसूयती शब्दाचा अर्थ लिहा मनुष्यदृष्ट्या दोषारोपेण निंदती, मनुष्यदृष्ट्या दोषारोपेण निंदती. जो कोणी व्यक्ती भगवान श्रीकृष्ण असणारा जो मी त्या मला मनुष्य समजून माझ्यावर दोष आरोप करून निंदा करतो माझी, त्याला सुद्धा गीता सांगायची नाही. तस्मै कदाचन, कदाचन म्हणजे कस्यांश्चित अपि अवस्थायाम, कोणत्याही अवस्थेमध्ये कोणत्याही प्रसंगामध्ये न वाच्यम, त्याला सांगायची नाही गीता. ठीक आहे. मग कुणाला सांगायची तर कोण त्याचा अधिकारी आहे गीतेचा तेही पुढे सांगतात. य इमाम परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यते भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैशत्य संशयः. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैशत्य संशयः. पदच्छेद. यः इमां परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति भक्तिं मयि परां कृत्वा माम एव एष्यति असंशयः. अन्वय. यः मयि परां भक्तिं कृत्वा इदं परमं गुह्यं मद्भक्तेषु अभिधास्यति सः असंशयः माम एव एष्यति. ठीक आहे. बघा आता तर कुणाला सांगायची नाही वरच्या श्लोकात सांगितलं. मग त्या दोषाने रहित असा जो पुरुष जो की माझा भक्त आहे त्याला गीताशास्त्राचा उपदेश करायचा. आणि जो कोणी त्याला गीताशास्त्राचा उपदेश करतो त्याला फल पण काय मिळतं ती गोष्ट देखील भगवान या श्लोकातून सांगतात. एक एक पहा. यह मयि पराम भक्तिम कृत्वा, जो कोणी साधक माझी सर्वात श्रेष्ठ भक्ती करून, कोणती भक्ती तर लिहून घ्या तिथं, भगवत परम गुरोः शुश्रूषा, भगवतः परम गुरोः शुश्रूषा मया क्रियते, मया क्रियते इति एवं कृत्वा, इति एवं कृत्वा इत्यर्थः. ठीक आहे ना. गीतेचा उपदेश तर देऊ राहिला पण अहंकार धारण करत असेल की मी कोणतरी उपदेश देतोय असं नाही. अहंकार न करता मग मी काय करतोय, भगवान असणारा जो परम गुरु भगवान परमात्मा त्यांची मी सेवा करतोय. शुश्रूषा सेवा मया क्रियते, माझ्याकडून केल्या जात आहे असं समजून हीच भगवंताची पराभक्ती आहे. आणि अशी करून काय करतो, इदम परमं गुह्यम, इदम म्हणजे शास्त्र, गीताशास्त्र की जे परम गुह्य आहे, कल्याणासाठी, कल्याणाला कारण आहे, तो असं शास्त्र मद्भक्तेषु
आहे की नाही. माझ्या भक्ती करणाऱ्यांमध्ये अभिधास्यती म्हणजे वक्षती कथन करतो. ठीक आहे ना. मग ग्रंथतः अर्थतः कदाचित की नुसती संता दिली संहिता दिली तरी ते सुद्धा सांगणं आहे, गीताशास्त्र सांगणं आहे. ठीक आहे की नाही. गीता पाठ करून घेतली तेही सांगणं आहे, अर्थ सांगितला तेही योग्यच आहे. है की नाही. कोणत्याही रीतीनं होईना माझ्या भक्तामध्ये जो गीतेचा प्रसार करतो ग्रंथतः अर्थतः वा. ठीक आहे ना. अभिधास्यती स असा सांगणारा असंशय मामेव येष्यती तो मलाच प्राप्त होतो यात काहीही संशय नाही. अर्थात तो मुक्त होतो. एवढं महत्त्व आहे गीताचं. गीत शिकवणं आहे की नाही. गीतेचा उपदेश करणं. पुढे न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. न च तस्मात् मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तमः भविता च मे तस्मात् अन्यः प्रियतरो भुवि. पदाचे न च तस्मात् मनुष्येषु कश्चित् मे प्रियकृत्तमः भविता न च मे तस्मात् अन्यः प्रियतरः भुवि. अन्वय मनुष्येषु कश्चित् तस्मात् मे प्रियकृत्तमः च न तस्मात् च अन्यः भुवि मे प्रियतरः न भविता. ठीक आहे ना. काय सांगतात भगवान बघा. भगवान म्हणतात जो कोणी गीताशास्त्राचा प्रचार प्रसार करतो असा मनुष्य मला अत्यंत प्रिय आहे. त्याच्यापेक्षा प्रिय मला या जगात वर्तमान काळात कोणी नाही आणि कदाचित पुढेही कोणी होणार नाही असं भगवंताचा अभिप्राय आहे. मनुष्येषु मनुष्याणामध्ये कश्चित जो कोणी तस्मात् मे प्रियकृत्तमः तस्मात् त्याच्यापेक्षा कोणापेक्षा तस्मात् शब्दाचा अर्थ लिहा. मद्भक्तेभ्यः गीताशास्त्र व्याख्यातुः सकाशात्. गीताशास्त्र व्याख्यातुः सकाशात्. ठीक आहे ना. माझ्या भक्तांना जो कोणी गीताशास्त्र सांगतो गीताशास्त्राचं व्याख्यान करतो त्याच्यापेक्षा भगवान म्हणतात मे मला प्रियकृत्तम अतिशयेन प्रिय न त्याच्यापेक्षा अतिशय प्रिय मला आणखीन कोणीच नाही. तोच सर्वात जास्त प्रिय आहे जो गीताशास्त्राचा प्रचार प्रसार करतो. आणखीन काय म्हणजे वर्तमान काळातही दुसरं कोणी मला त्याच्यापेक्षा अधिक प्रिय नाही पुढेही होणार नाही हे सांगतात पुढे. तस्माच्च अन्यः दुसरा कोणी भुवी या लोकामध्ये मे प्रियतर न भविता. न भविताचा अर्थ आहे न भविष्यती. त्याच्यापेक्षा जास्त प्रिय मला आणखीन पुढेही कोणी होणार नाही. तोच मला सर्वात जास्त प्रिय आहे जो या गीताशास्त्राचा प्रचार प्रसार लोकात करतो. अध्येष्यते च य इमां धर्म्यं संवादमावयोः ज्ञानयज्ञेन तेनाह इष्टस्यामिति मे मतिः. पदच्छेद अध्यक्षते च यः इमं धर्म्यं संवादम आवयोः ज्ञानयज्ञेन तेन अहम इष्टः स्याम इति मे मतिः. यः च आवयोः इमं धर्म्यं संवादम अध्यक्षते तेन ज्ञानयज्ञेन अहम इष्टः स्याम इति मे मतिः. भगवान म्हणतात काय जो कोणी आवयोः आवयोः कृष्णार्जुनयोः भगवान कृष्ण आणि अर्जुन या आमच्या दोघांचा इमं धर्म्यम संवादम धर्म्यम म्हणजे धर्माने युक्त असणारा हा संवाद म्हणजे संवादरूप ग्रंथ. संवादम शब्दाचा अर्थ या संवाद रूपम ग्रंथम अर्थात गीताशास्त्र. अध्यक्षते अध्यक्षते शब्दार्थ आहे पठिष्यते. जो कोणी या गीता ग्रंथाचं पाठ करतो केवळ वाचतो नसतं तरी देखील काय तेन ज्ञानयज्ञेन अहम इष्ट. त्याचं ते वाचणं सुद्धा जणू काय त्याचा तो ज्ञान यज्ञ आहे.
आणि लोकांना सांगणं तर मग आणखीन महायज्ञ आहे, काही वादच नाही. तर त्या ज्ञानयज्ञाने जणू काय अहम इष्ट, इष्ट शब्दाचा अर्थ लिहा पूजित, जणू काय त्याने त्या ज्ञानयज्ञाने माझी पूजाच केली. इष्ट श्याम भवेम इति मे मती मे मम मती निश्चय. भगवान म्हणतात असा माझा निश्चय आहे. गीता नुसती वाचली, नुसती ऐकली, वाचता येत नसेल तर ऐकली तरी सुद्धा भगवान तर म्हणतात तो ज्ञानयज्ञ झाला, त्याने त्या ज्ञानयज्ञाने माझी जणू पूजा केली आहे. वाचता येत नसेल, अर्थही कळत नसेल, ऐकायलाही वेळ नसेल तर म्हणे नुसतं गीता 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 एवढ्या शब्दाचं जरी उच्चारण केलं तरी जणू काय त्याने ज्ञानयज्ञ केला आणि त्याने जणू काय त्याने माझी पूजा केली, असा भगवंताचा अभिप्राय. पुढे चला. श्रद्धावाननसूयश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. श्रद्धावान अनसूयः च शृणुयात् अपि यः नरः सः अपि मुक्तः शुभान् लोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्. अन्वय. अपि च यः नरः श्रद्धावान् अनसूयः इदं संवादं शृणुयात् सः मुक्तः अपि पुण्यकर्मणां शुभान् लोकान् प्राप्नुयात्. ठीक आहे, अर्थ पहा. अपि च आणखीन काय हो, जो मनुष्य श्रद्धावान अत्यंत श्रद्धेने युक्त होऊन अनसूय असूयेने रहित होऊन म्हणजे दोष न देणारा, निंदा न करणारा असा होऊन इमम संवादम म्हणजे ह्या गीता ग्रंथाचं काय करतो, शृणुयात केवळ श्रवण करतो, ऐकतो. सह तो देखील मुक्त, मुक्त म्हणजे कसा, मुक्त शब्द छापल्याने गेला तिथं श्लोकात आहे. मुक्त म्हणजे पापात मुक्त, तो देखील साऱ्या पापापासून मुक्त होतो. आणखीन अपि पुण्यकर्मणाम शुभान लोकान प्राप्नुया. पुण्यकर्मणाम म्हणजे अग्निहोत्रादी कर्मवता, अग्निहोत्रादी यज्ञ यागादी कर्म करून जो लोक त्यांना प्राप्त होतो अशा त्या प्रशस्त कल्याणकारक शुभ लोकाला तो प्राप्त होतो. जो केवळ गीताशास्त्र नुसतं ऐकतो तो सुद्धा अशा स्वरूपाला प्राप्त होतो, हे सांगितलं आहे. कच्चिदेतच्छ्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोह प्रनष्टस्ते धनञ्जय. ठीक आहे, पदच्छेद. कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा कच्चित अज्ञान सम्मोहः प्रणष्टः ते धनंजय. अन्वय. पार्थ त्वया एकाग्रेण चेतसा एतत् श्रुतं कच्चित धनंजय ते अज्ञान समूह प्रणष्ट कच्चित. ठीक आहे, बघा आता भगवंत पेपर तपासू राहिले. उपदेश केला, अर्जुनाने ऐकला, पण त्याला किती रुजला, किती त्याने ग्रहण केला याचं अवलोकन करतात. पहा, हे पार्थ, हे अर्जुना, त्वया तुझ्याद्वारे एकाग्रेण चेतसा, चेतसा चित्तेन, आहे की नाही, एतत् श्रुतं कच्चित, तू हे सर्व एकाग्र चित्ताने ऐकलं ना, पण असं म्हणतात भगवान. कुणाला? अर्जुनाला. ठीक आहे ना. धनंजय, हे अर्जुना, ते अज्ञान समूह प्रणष्ट कच्चित, आणि हे ऐकून तुझा सर्व काही अज्ञानरूपी मोह नष्ट झाला ना नक्की, असं विचारतात. कोण? भगवान अर्जुनाला. कच्चितचा अर्थ आहे तर किम, काय तू एकाग्र चित्ताने ऐकलंस ना, बरं ऐकून तू अनुष्ठे स्वतःच्या मनात सारा तो सिद्धांत धारण करून तुझा अज्ञानरूपी मोह नष्ट झाला आहे ना नक्की, असं विचारतात. ठीक आहे, पुढे चला. आता असं भगवंताने विचारल्यावर अर्जुनाला काहीतरी उत्तर द्यावंच लागेल, काय झालं म्हणून. मग अर्जुन बोलतो,
अर्जुन उवाच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव नष्टो मोह स्मृतिर्लब्धा प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देह करिष्ये वचनं तव नष्टः मोहः स्मृतिः लब्धा त्वत्प्रसादात् मया अच्युत स्थितः अस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव अन्वय अर्जुन उवाच अच्युत हे अच्युत त्वत्प्रसादात् मम मोहः नष्टः मया स्मृतिः लब्धा गतसन्देहः स्थितः अस्मि तव वचनं करिष्ये. ठीक आहे. बघा शेवटी भगवंताने काय केलं, रुळावरून घसरलेली गाडी रुळावर आणून सोडली है की नाही. काय म्हणतो अर्जुन बघा, हे अच्युत हे भगवान हे परमात्मान देवा त्वत्प्रसादात तुझ्या कृपेने मम मोह नष्ट माझा मोह नष्ट झाला. अज्ञानापासून उत्पन्न झालेला जो अविवेक होता की जो की समस्त संसार प्राप्तीला कारण आहे, अनर्थाला कारण आहे, असा माझा मोह नष्ट झाला. की नाही. एवढंच नाही, मया स्मृती ही लब्धा माझ्याकडून आता स्मृती जी हरवली होती ती मला प्राप्त झाली. स्मृती स्मृती शब्दार्थ लिहा आत्मतत्व विषया स्मृती आत्मतत्व विषया स्मृती आत्मतत्व विषयक स्मृती. ठीक. अयम अहम अस्मि इति स्वरूपानुसंधान रूपा स्मृती. हे ब्रह्मच मी आहे, हाच मी आहे, तत्व ब्रह्म मी आहे, अशा प्रकारची स्मृती मला तुझ्या कृपेने प्राप्त झाली. आता काही संशय राहिला नाही. गतसंदेह मुक्त संशय सारे संशय माझे समाप्त झाले है की नाही. आणि स्थित अस्मि स्थित अस्मि म्हणजे त्वत् शासने स्थित अस्मि याचा अर्थ असा आहे त्वत् शासने स्थित अस्मि. तुझ्या शासनात तुझ्या अनुशासनात मी स्थित आहे म्हणजे तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. आता माझे सारे संशय नष्ट झाले. तेच म्हणतो पुढे तव वचनम करिष्ये है की नाही. आता मी कृतार्थ झालो आहे तुझ्या कृपेने है की नाही. आता मला कर्तव्य काही तसं राहिलेलं नाही, पण तरी देवा तू जे सांगतशील ना ते मी करायला तयार आहे. कोण म्हणतो? अर्जुन. संजय उवाच इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष अद्भुतं रोमहर्षणम् इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिममश्रौष अद्भुतं रोमहर्षणम्. पदच्च इति अहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम इमं अशौषम अद्भुतं रोमहर्षणम्. अन्वय संजय उवाच इति अहं महात्मनः वासुदेवस्य पार्थस्य च इमं रोमहर्षणम् अद्भुतं संवादम अश्रौषम. ठीक आहे. संजय बोलतोय. ठीक आहे ना. इति इति म्हणजे एवं अशा प्रकारे मी ऐकला संवाद. कुणाचा? महात्मन वासुदेवस्य पार्थस्य च. महात्मा भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा अर्जुन. महात्मन शब्द दोन इकडे लावायचा है की नाही. तर असे असणारे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांचा जो संवाद हे शास्त्र मी ऐकलं. कसा आहे तो संवाद? रोमहर्षणम अद्भुतम संवादम. रोमहर्षणमचा अर्थ आहे रोमांचकारी, अंगावर रोमटे खडे करणारा, पुन्हा अद्भुत, याच्या अगोदर कधी ऐकलेला नाही असा हा संवाद. ठीक आहे ना. अत्यंत विस्मयकरम असा संवाद, आश्चर्य करविणारा हा संवाद आहे. अश्रौषम अशौषमचा अर्थ आहे श्रुतवान अहम अस्मि. अहम श्रुतवान अस्मि. मी हा ऐकला आहे. संजय बोलतोय. कसा काय ऐकला हो?
तुम्ही तर संजय महाराज कुठं होता? हस्तिनापूरला होता. युद्ध चालू होतं कुरुक्षेत्रावर आणि तिथं दोघांचा संवाद झाला. तुम्ही तर लांब होतात ना. म्हणे व्यासांच्या कृपेने ऐकला. व्यास प्रसादात श्रुतवा एतद्गुह्यमहं परं योगं योगेश्वरात् कृष्ण साक्षात् कथयतः स्वयं ठीक है. पदच्छेद. व्यास प्रसादात श्रुतवान एतत् गुह्यम अहम परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयतः स्वयं. है की नाही? अन्वय. स्वयं योगम कथयतः साक्षात योगेश्वरात कृष्णात अहम एतत् परम गुह्यम व्यास प्रसादात श्रुतवान. ठीक है. अर्थ पहा. संजय बोलतोय की स्वयं योगम कथयत, स्वतः योगाचं कथन करणारे असे कोण? भगवान श्रीकृष्ण. त्यांनीच हा सारा ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यान योग, कर्मयोग भगवंताने सांगितले ना. तर स्वयं योगम कथयतः कथन करणारे कोण? भगवान श्रीकृष्ण. त्यांच्या मुखातून साक्षात मी ऐकला. त्यांनी साक्षात सांगितलं, मी साक्षात ऐकला. असं नाही भगवंताने सांगितलं, त्यांनी कोणाला तरी सांगितलं, त्यांनी कोणाला तरी सांगितलं, परंपरेने माझ्यापर्यंत आला, असं नाही म्हणे. साक्षात योगेश्वरात कृष्णात साऱ्या योगाचा ईश्वर स्वामी असणारे भगवान श्रीकृष्ण त्यांच्यापासून मी ऐकला. अहम एतत् परम गुह्यम, हे परम गुह्यातलं गुह्य ज्ञान व्यास प्रसादा श्रुतवान. पण व्यासाच्या कृपेने मी ऐकला. कारण व्यासाने जर मला दिव्य दृष्टी दिली नसती, दिव्य ऐकण्याची शक्ती दिली नसती, तरी मला ऐकता आला नसता हा संवाद. असा आहे. तर व्यास प्रसादात काय हो? तर व्यासापासून संजयांना दिव्य चक्षु आणि दिव्य श्रोत्र प्राप्त झाले होते. म्हणजे लांबचं ऐकायला येणं आणि लांबचं दिसणं. म्हणून संजयाला दिसत पण होतं कुरुक्षेत्रावर काय काय चालू आहे आणि तिथं काय काय बोलतायत कोण तेही ऐकू येत होतं. कुणाला? संजयाला. म्हणून म्हटलाय तो व्यास प्रसादात श्रुतवान. राजन संस्मृत्य संवादमिममद्भुतं केशवार्जुनयोः पुण्यं पृच्छामि च मुहुर्मुहुः. राजन संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामि च मुहुः मुहुः. अन्वय. राजन, हे राजन, केशवार्जुनयोः इमम पुण्यम अद्भुतम च संवादम संस्मृत्य मुहुः मुहुः ऋष्यामि. ठीक आहे ना. संजय म्हणतोय राजन हे धृतराष्ट्रा, केशवार्जुनयो भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा हा पुण्यम अद्भुतम संवादम. संवादमचे दोन विशेषण. पुण्यम अद्भुतम. पुण्यम का म्हणायचं त्याला? की नुसतं ऐकला हा संवाद म्हणजे गीताशास्त्र तरी सुद्धा पुण्य प्राप्त होतं आणि सर्व पापाचा नाश होतो. म्हणून पुण्यम. पुन्हा अद्भुतम हा संवाद संस्मृत्य आठवून मुहुमुहु म्हणजे प्रत्यक्षण मला काय होत आहे? ऋष्यामीचा अर्थ आहे हर्षम प्राप्नोमी. मला अतिशय आनंद होत आहे. भगवान काय काय बोलले ते मला आठवत आहे आणि जशी जशी आठवण येते तसा प्रत्येक क्षणाक्षणाला मी आनंदित होत आहे. असं बोलतोय कोण? संजय. पुढे तच्च संस्मृत्य उपमत्यद्भुतं हरेः विस्मयो मे महान् राजन् पश्यामि च पुनः पुनः. तच्च संस्मृत्य उपमत्यद्भुतं हरेः विस्मयो
विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः। पदच्छेद तच्च संस्मृत्य रूपम अत्यद्भुतम हरेः विस्मय मे महान राजन हृष्यामि च पुनः पुनः। ठीक है ना? अन्वय हे राजन हरेः तत् अति अद्भुतम रूपम च संस्मृत्य मे महान विस्मय च पुनः पुनः हृष्यामि। ठीक आहे बघा, संजय बोलताय धृतराष्ट्राला, हे राजन, हे धृतराष्ट्र महाराज, हरे हे तत् अति अद्भुतम, हरे भगवंताचं, भगवान श्रीकृष्णाचं, तत् म्हणजे ते, अत्यंत अद्भुत रूप कोणतं? विश्वरूप. म्हणून तो रूप शब्दाने काय घ्यायचं, तत् शब्दाने काय घ्यायचं? विश्वरूप. भगवंताने विश्वरूप पण दाखवलं होतं ना, त्याच्याविषयी सुद्धा बोलत आहे संजय. तत् म्हणजे विश्वरूप, जे की अत्यंत अद्भुत अलौकिक असं ते रूप होतं भगवंताचं. ते सुद्धा जेव्हा मला आठवतं ना, तेव्हा मला अतिशय आनंद होतो. संस्मृत्य आठवून पुन्हा पुन्हा मला महान विस्मय, महान आश्चर्य होत आहे आणि पुन्हा पुन्हा हृष्यामि, मी अतिशय आनंदित होत आहे असं संजय बोलतो आहे. अर्थात संजयाचा अभिप्राय हाच आहे की तू सुद्धा त्या तो गीतार्थ चांगला समजून घे आणि तसा हो, आणि काय कर, तुझं जे पुत्राधिक आहे, राज्याधिक आहे की नाही, ते सर्व त्याचा त्याग कर. म्हणजे तुझ्या पुत्राला राज्य मिळेल वगैरे हे सारं काही मनात घेऊ नको. तुझ्या पुत्रांना बोलून घे, समजावून सांग, तू पण भगवंताला शरण जा, त्यांना पण शरण जायला लाव, पांडवांचं राज्य त्यांना देऊन टाक, युद्ध बी थांबव, कल्याण करून घे, असा अभिप्राय आहे. कुणाचा? संजयाचा. ठीक आहे. पुढे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूति ध्रुवानीतिर्मतिर्मम. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूति यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजय भूति ध्रुवा नीति मति मम. ठीक है. अन्वय यत्र योगेश्वर कृष्ण च यत्र धनुर्धर पार्थ तत्र श्री विजय भूति च ध्रुवा नीति इति मम मति. ठीक आहे जी. बघा, गीतेच्या सर्वात पहिल्या श्लोकात कोण बोलला होता? धृतराष्ट्राने प्रश्न केला होता संजयाला. त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे ना. मग आता उत्तर देतोय कोण? संजय. मध्ये सारं सांगितलं की जी ऐकायची इच्छा पण नव्हती कुणाची? धृतराष्ट्राची. पण आता ऐकावं लागलं, सांगतोय म्हणून. मग शेवटी आता उत्तर निर्णय देतोय कोण? संजय. काय? हे धृतराष्ट्रजी महाराज, तुम्ही विचारलं होतं ना की धर्मक्षेत्र अशा कुरुक्षेत्रावर गेलेले माझे आणि पांडूचे पुत्र काय करते झाले? युद्ध करू राहिले का? त्यांनी तह केला का? त्यांनी काय केलं नेमकं? किंवा जय कोणाला मिळेल तेही मला सांग तू, असं तुम्ही सारे प्रश्न विचारले होते. त्याचं उत्तर यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र यस्मिन पक्षे, ज्या पक्षामध्ये योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे. योगेश्वर भगवंताचं नाव आहे योगेश्वर. का म्हणायचं योगेश्वर? सर्व योगानाम ईश्वर, सर्व योगाचा तो ईश्वर आहे, स्वामी आहे. त्याच्यासाठीचे सारे योग आहे, ध्यान योग, कर्मयोग, ज्ञानयोग, सर्व काही. म्हणून तो योगेश्वर कृष्ण. आणखीन कसा? यत्र धनुर्धर यस्मिन पक्षे, ज्या पक्षामध्ये धनुर्धर आहे, गांडीव धनुष्य धारण केला अर्जुन ज्या पक्षात आहे, जो की पार्थ ज्याचं नाव आहे पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे, तत्र तत्र तस्मिन पांडवानां पक्षे, त्या पांडव पक्षामध्येच काय सर्व काही आहे. काय काय आहे? श्री, श्री शब्दाचा अर्थ आहे राज्य लक्ष्मी, त्याच पक्षात आहे. विजय त्यांचाच, भूती
भूती शब्दार्थ स्त्रिय विशेष विस्तार भूती, त्या राजलक्ष्मीचा विशेष विस्तार भूती ऐश्वर्य विभूती त्यांच्याकडेच आहे. आणखीन ध्रुवा नीती, ध्रुवा म्हणजे अचल अविविचारिणी अशी नीती, निश्चित स्वरूपाची नीती तीही त्यांच्याकडेच आहे. इति मम नीती मती, मती शब्दार्थ निश्चय, असा माझा निश्चय आहे असं संजय बोलतो आहे की नाही. हे सारं सांगण्यात काय अभिप्राय संजयाचा, एक वाक्य लिहूया. अतः अतः इदानीम अपि तावत, इदानीम अपि तावत सपुत्रः त्वं, सपुत्रः त्वं श्रीकृष्णं शरणम् उपेत्य, श्रीकृष्णं शरणम् उपेत्य पांडवान् प्रसाद्य, पांडवान् प्रसाद्य सर्वस्वं च तेभ्य, सर्वस्वं च तेभ्य निवेद्य पुत्र प्राण रक्षणं कुरु, पुत्र प्राण रक्षणं कुरु इति भाव. ठीक आहे. संजयाचा अभिप्राय असा आहे की धृतराष्ट्र महाराज अजून सुद्धा वेळ गेलेली नाही आहे, युद्ध सुरू झालेलं नाही आहे. तुम्ही जर मनावर घेतलं का क्षणात सारं पलटी होऊ शकतो, बदल होऊ शकतो. तुम्ही फक्त मनावर घ्या. काय करा. इदानीमपि तावत सपुत्र, पुत्र असे तू श्रीकृष्ण भगवंताला शरण जा, त्यांचे पाय धर, त्यांच्या चरणावर जाऊन तू लोटांगण घे आहे की नाही. गदगदित सद्गदित हो, क्षमा माग, चुकलं म्हणून तुला ते माफ करतील आहे की नाही. शरणम उपेत्य, शरण जाऊन पांडवानां प्रसाद्य, पांडवांना सुद्धा तो प्रसन्न करून घे. सर्वस्वं तेभ्य निवेद्य, सर्व त्यांना निवेदन कर की आता आम्हाला युद्ध करायचं नाही आहे, तुम्हाला काय राज्य लागेल ते सारं घेऊन टाका, तुम्ही भगवंताला शरण जा, आम्ही शरण जातो, हे सारं कथन कर, त्यांना राज्य वगैरे देऊन टाक. आणि त्याच्यात तुझंही लाभ आहे. एक तर तुझं कल्याण होईल, तुझ्या पुत्राचं कल्याण होईल. दुसरी गोष्ट, तुझ्या पुत्राचे प्राण रक्षित राहतील, मरणार नाही ते. पुत्र प्राण रक्षणं कुरु असा अभिप्राय आहे कुणाचा, संजयाचा. पण काय पटतात होय असल्या गोष्टी, चांगल्या चांगल्याला पटत नाही, तर धृतराष्ट्राला कुठून पटणार आहे, म्हणून नाही पटलं त्याला आहे की नाही. आणि शेवटी सारं काही करू शकत होता, आपल्या मुलांना नाही आवरलं, त्याचा दुष्परिणाम काय झाला सर्वांना माहितीच आहे. चला पहिले 5 श्लोक. धृतराष्ट्र उवाच, सारे मिळून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मामका पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्. पश्येतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीश्रमो व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येन धीमता. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुनसमायुधि व्यूढानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. दृष्टकेतुश्चैतान् काशीराजश्च वीरवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैव्यश्च नरपुङ्गवः. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्या